म्हणजे या शून्य मशागत शेतीमध्ये अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट राहते की हे समजणं सोपं आहे, पण करताना सगळ्यात मोठी अडचण आहे की जेव्हा तुम्ही पेरणी करायला जाता त्यावेळेस शेत चांगलं दिसत नाही. असं वाटतं आपल्याला कसं करावं काय करावं. म्हणजे आम्हाला आता येता जाता सर्वजण जातात नाही या रोडून, हा. ते विचारायचे काय रे बाबा पैसे नाही का, वाई करायला वाई नाही राहिली, वाई करायची बरोबर. राहिली, पेरणी चालू आहे आमची, वाई करायची राहिली. Right. नंतर मग हे असं केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की नाही यानं काहीतरी वेगळं केलं, वेगळा प्रयोग करत आहे. प्रयोग करत आहे. Right. आणि त्यामुळे माझी विनंती राहणार आहे की ज्याही कोणाला वाटतं की शून्य मशागतीने शेती करावी, तर मी म्हणेल पहिले प्रथम जसं उमेश भाऊंनी सांगितलं की पेरणीच्या टाइमला त्या शेताला भेट द्या. म्हणजे तो एक कॉन्फिडन्स झाला पाहिजे की एवढी जमीन खराब असली तरीही पेरता येते आणि पेरलेलं पीक चांगलं येते. हा जर त्यावेळेस कॉन्फिडन्स आला तर तू करू शकतो. अन्यथा आपल्याला पीक चांगलं आलेलं असताना किंवा हेच आमचे मामा आम्हाला म्हणत जाय, बरं अरे वाई करत नाही तू, काही पेरतं वावर गव्हाचं तसंच आहे. हे पेटवत नव्हतं मी गव्हाचं, हे लाईन मुळे हे जळलं त्याच्यामुळे ते गहू पेटवल्या गेला, नाही तर ते तसंच राहू देत. आपण सध्या उमेश लढे यांच्या शेतामध्ये आहो, काकडशिवनी तालुका कारंजा. बऱ्याच वेळा आपण शून्य मशागतीबाबत ऐकलेलं आहे आणि आता उमेश भाऊंच्या शेतामध्ये आपण ही शून्य मशागतीनं हे पीक कसं घेतायत हे पण ऐकू. आता तुम्ही हे शून्य मशागतीनं कधीपासून करायला लागलात? आता हे दुसरं वर्ष आहे. दुसरं वर्ष. म्हणजे मागच्या वर्षी काय घेतलं होतं? मागच्या वर्षी याच्यात गहू घेतला होता, त्याच्या आधी सोयाबीन घेतलं. बरं, म्हणजे तुम्ही सोयाबीन घेतलं, नंतर गहू आणि गहू पेरला आणि गव्हासाठी वाफे बनवले होते ना, आणि गव्हाचे वाफे मात्र न फोडता मशागत न करता डायरेक्ट तुम्ही आता त्या गव्हाच्या याच्यावर तूर पेरलेली आहे आणि बाकी मधल्या जागेत तुम्ही सोयाबीन पेरली. आता हे करताना एक साहजिक आपल्याला दिसते की यांचा खर्च या ठिकाणी एक वाचलाय, खूप वाचला खर्च. म्हणजे नांगरणी, मशागत, रोटावेटर होता तो तर वाचला, परंतु या खर्चा व्यतिरिक्त तुम्हाला इथं काय दिसतंय? आता अशा पद्धतीनं तुम्ही शेती केल्यामुळे खर्चाची एक बाजू झाली, कमी झाली, दुसरं काय जाणवत आहे? दुसरं म्हणजे जाणवतं असं की याच्यामध्ये तण नाही झालं, कमी झालं तण पेरल्यानंतर. नाही तर याच्यामध्ये जास्त म्हणजे केनाच निघत जाईल. ही अशी मशागत नाही केली तर तण ऑटोमॅटिक हे झालेलं आहे याच्यातलं. पुन्हा म्हणजे खर्च पेरण्याचा याचा कमी आलेला आहे. टोकणी यंत्रानं तूर लावून घेतली आणि पुन्हा हे सोयाबीन ट्रॅक्टरद्वारे मी 2 काकरानं पेरून टाकलं. बरोबर. म्हणजे तुमचं आता या शेतामधलं शून्य मशागतीने जेव्हा शेती करताय तर हे तूर पीक मुख्य आहे ना, सोयाबीन तुमचं दुय्यम. तूर तुम्ही जवळ लावलेली आहे. आता तुम्ही हे कोणाचं पाहून शिकलात? हे मी जयपूरला गेलतो उन्हाळ्यामध्ये, ते रवी भाऊ काळे आहेत, त्यांच्या शेतामध्ये मी पाहिलं असं. तर म्हणे तुम्ही याच्यामध्ये अशीच पद्धत करून पहा म्हणे. मला याच्यात वाटराकट्टे सोयाबीन व्हायला लागलं होतं 3 एकरात, खर्चही पूर्ण वाढला होता. त्याच्यानं मग मी हे पद्धत अशी ठरवली की चला बा आपण बिना मशागतीच करून पाहायला काही हरकत नाही. आता तुमच्याकडे शेत किती आहे पूर्ण? माझ्या इकडे शेत माझ्याजवळ आहे 36 एकर पूर्ण. 36 एकर. आणि 36 एकरापैकी किती एकरावर आता अशा पद्धतीने 11 एकरावर हे आहे. 11 एकर. आणि ही जर आता 36 एकरापैकी 11 एकर असं आहे आणि 25 एकर साधा आहे. तर आता तुम्हाला जे साधं पेरलंय ते आणि हे 2 पैकी कोणत्यामध्ये करमते? नाही, याच्यात करमताय. आता पहिले याच्यामध्ये करमत नव्हतं, हे कचरा काडी असल्याच्याने याच्यामध्ये करमत नव्हतं. पण आता हे पीक चांगलं दिसत आहे आणि पुन्हा हे आता जे आपलं काडी कचरा आहे हे पूर्ण आता कुजत आहे पाण्यामुळे. बरोबर आहे. म्हणजे आता एक झालं की खर्च वाचला, दुसरं म्हणतं की आता या पिकामध्ये करमतंय. अजून काय तुम्हाला फायदा दिसते ज्याच्यामुळे तुम्ही हे करता? फायदा तर आता असा म्हणजे पीकही बिन चांगलं आहे. पाणी नसल्यामुळे लोक म्हणतात पूर्ण पाणी नसलं समजा तर त्या शेतीला पीक सुकते, बेडवरचं पीक सुकते मशागत केल्यावर. आता यावेळेस तर इतकी बिन तळण येऊन बिन काहीच नाही वाटलं आपल्याला या पिकामध्ये. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला दिसते की पाण्याचा गॅप पडलाय तरी इथं ओलावा टिकून राहिला, पीक जसं असायला पाहिजे तसं आहे. आणखीन काय फायदा दिसतोय? जमीनही भुसभुशीत आहे. त्याच्यानंतर हे बिन असं म्हणजे एकदम असं फुगल्यावानी आहे जमीन. बरोबर आहे. एकदम जमीन पाहिल्यानंतर असं दिसते की सुपीक, ही जमीन सुपीक आहे असा एक फील येतो. पहिले असं वाटते पेराच्या आधी इतकं असं भेगाडा पडल्यावर याच्यामध्ये कसं पेरावं आपण पाणी आल्यावर. हे तर पूर्ण झालं बी आपलं आतमध्ये जाईन, जमिनीत चाललं जाईन. बरोबर. हे आता काळी जमीन आहे तर भेगा पडणारच आणि तो काळ्या जमिनीचा स्वभाव आहे, त्याच्यामध्ये ओलावा नसेल. पाणी आल्यामुळे पूर्ण
आणि पाणी Level आलं झाली. की ती भेगा मात्र बुजतात. लेवल झाली. म्हणजे शून्य मशागतीने शेती जेव्हा आपण करतो तर सर्वात पहिले याच्यामध्ये आधीच्या पिकाचे अवशेष आपण तसेच ठेवत तसं आहे. ठेवत. एका इकडे नांगरणी वखरणी करत नाही, तो खर्च तर वाचत आहे. बिगर खताचाही खर्च वाचला म्हणजे खत पण नाहीये. नाही. म्हणजे आता आपण याचं सगळ्याचं सार काय आहे ते बघू आता. हं, तुम्ही शून्य मशागतीने जेव्हा शेती करताय हं. किंवा अनेक शेतकरी जेव्हा शून्य मशागतीने शेती करतायत, तर पहिली गोष्ट मशागत थांबवल्यामुळे खर्च वाचला. जो 2,500-3,000 येणार होता हा. तो एक वाचला. सोबत आपण त्या खर्च वाचवण्यासाठी शून्य मशागत शेती करत नाही. हं. आज तर आपला जो ट्रॅक्टर आहे, घरचं ट्रॅक्टर ट्रॅक्टर, करणं हा, काही घरी. मोठी गोष्ट नाही. नाही. पण ही मशागत न केल्यामुळे आधीच्या पिकाचे असतील या तणाचे असतील, हं. मुळं जमिनीत राहून राहिले, हा, मुळं. औषध जमिनीमध्ये राहून राहिले आणि ते खरं आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर आपल्याला दिसते की शून्य मशागतीमध्ये सर्वात महत्वाचं जमिनीची सुपीकता वाढते. आधीच्या पिकाचे अवशेष जमिनीमध्येच राहत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑर्गॅनिक कार्बन त्या जमिनीला उपलब्ध होतोय. त्याच्याही पुढचं आणखीन एक गोष्ट होते की जमिनीचं स्ट्रक्चर एक नावाची गोष्ट आहे. स्ट्रक्चर म्हणजे या मातीच्या कणांची अरेंजमेंट. म्हणजे आपल्या जमिनीमध्ये 45% माती इथं, जरी आता हे 100% दिसत असेल पण तसं नाही आहे. इथं याच्यात 45%च माती राहते. किंवा जी सुपीक जमीन म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये 45% माती असायला पाहिजे, 5% हा काळी कचरा ऑर्गॅनिक कार्बन असायला पाहिजे. हा, हा. आता हे तुमच्या जमिनीमध्ये वर जर नाही पण आधीच्या पिकाचे मुळं तिथं आहेत, हा, आतमध्ये. म्हणजे सगळा जर पडला तर तो एक आहे. आणि त्याच्यानंतर 25% पाण्यासाठी पोकळी आणि 25% हवेसाठी पोकळी. अशी जर जमीन असेल तर ती चांगली पिकते. त्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात सूक्ष्मजीव तयार होतात आणि सूक्ष्मजीव तयार झाले की त्या पिकाला ते अन्नद्रव्य पुरवण्याचं काम करतात. काम कर. पण आपल्या जमिनीमध्ये आपण वारंवार नांगरतो तर त्याच्यामुळे काय होते की माती बारीक करतोय, रोटावेटरनं आपण बारीक बारीक करतो. करतो. मग त्याच्यामध्ये पाणी साठवण्यासाठी जागा राहत नाहीये नाही. किंवा पाणी गेलं तर तिथली हवा बाहेर बाहेर निघते. निघते. पाणी आणि हवा दोन्ही ॲट अ टाइम त्या जमिनीमध्ये राहत नाहीये. पण या जमिनीमध्ये असं काही स्ट्रक्चर बनतं, म्हणजे आपण हे गव्हाची थोम आहे, ही उपटली. आता याच्यात काय माती कशी आहे याच्या बाजूची, हा. हे किती सुपीक जरी आहे. पाणी आलं ना तर याच्यामध्ये हवा टिकूनच टिकून राहते, राहते. म्हणजे संपूर्ण पाण्यानं भरत नाही. मग इथले जे मायक्रो ऑर्गॅनिझम त्याला ऑक्सिजन पण भेटू राहिला, पाणी पण भेटू राहिलं, पोकळी पण भेटू राहिली, त्यांची संख्या इथं वाढते. त्यांची संख्या वाढली की हे आता जुन्या पिकाचे अवशेष तर याला तर काही लागत नाही, नाही. हे कुजून राहिलं, हे याला अन्न प्रोव्हाइड करतात. त्याला अन्नाची गरज नाही. म्हणजे त्याला ऑटोमॅटिक आपल्या जमिनीमध्ये आता सोयाबीन जे पीक आहे, हे पीक आहे, सोयाबीन पीक काय 70-80 दिवस खातं. मग 70-80 दिवस खायला जेवढं अन्नद्रव्य लागते तेवढे जमिनीमध्ये आहेत. फक्त त्याला ते पुरवण्याचं काम जे आहे स्वयंपाकी, ते आपल्या जमिनीत कमी आहे. पण आता तुम्ही या पद्धतीने शेती करता तर ते स्वयंपाकी पण वाढले. म्हणजे एक गोष्ट निसर्गाची आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, हे लिंबाचं झाड असो इकडलं किंवा कोणती हिरवी वनस्पती असो, प्रत्येक झाड काय करते, जे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारा जे काही अन्न तयार होते तर त्यातला 10 ते 40% भाग मुळा वाटे जमिनीमध्ये सोडून देते. आपण कसं जेवताना बाजूला ठेवतो, बाजू ठेव. हा, तसं प्रत्येक झाड मुळा, या सोयाबीन मध्ये तर आपल्याला अजून स्पष्टतेने सांगता येईल, हे प्रत्येक झाड जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य सोडते ते कोणासाठी, ते अन्नद्रव्य कुठे राहतील, मुळातून सोडलेले मुळाच्या बाजू आजूबाजूला. ते अन्नद्रव्य यासाठी सोडते की तिथं मायक्रो ऑर्गॅनिझमची संख्या वाढावी, सूक्ष्मजीवांची संख्या वाढावी. आणि मग त्या अन्नद्रव्यामुळे तिथं सूक्ष्मजीवांची वाढ व्हायला लागते, ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतात रायझोस्पियर. म्हणजे एक जग आहे जीवाणूंचं. जिथं पीक नाही तिथलीही माती आणि जिथं पिकाची मूळ आहे तिथली माती, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक राहतो जीवाणूच्या संख्येमध्ये. मग तिथं जीवाणूंची संख्या वाढली, मग या जीवाणूला अन्न हे पिकं देत आहेत आणि जीवाणू काय करतात, मग पिकाचं जे अन्न आहे, म्हणजे मग नत्र, स्फुरद, पाला, झिंक, हे जे अन्न ते झाडाला उपलब्ध करून देण्याचं काम जीवाणू करतात. परंतु जर आपल्याला दिसेल की आपल्या जमिनीमध्ये जीवाणू नाही आहेत आणि तुम्ही किती रासायनिक खत द्या, ते पिकाला मिळतच नाही, मिळत नाही, घेऊच शकत नाही. ते जीवाणूशिवाय कोणतंच नत्र कधीच, एकतर साधे पीक आहे त्याला ॲझोटोबॅक्टर जीवाणू पाहिजे पिकाला नत्र द्यायला, या सोयाबीन सारखी पीक आहे त्याला रायझोबियम पाहिजे. ते जर तिथं नसेल त्याला नत्र घेताच येत नाहीये, म्हणजे स्वतः स्वयंपाकाशिवाय त्याला काहीच खाता येत नाहीये. आता या जमिनीमध्ये मात्र तुम्ही जीवाणूंची संख्या वाढवताय, जीवाणूंची शेती करताय आणि ती जीवाणू तुमच्या पिकाची शेती करताय. आणि त्यामुळे आपल्याला दिसतंय की या जमिनीमध्ये शून्य मशागत शेतीमध्ये बिना रसायनाचं सुद्धा पीक चांगलं येते. आता उमेश भाऊंचं शेत काकड शिवणी येथे आहे. काकड शिवणी गावाला जाताना रस्त्यावरच आहे. रोडवर. आपल्या जर कोणाला वाटलं तर आपण नेहमी या शेतामध्ये येऊन खात्री करू शकताय,
हे कारंजा आणि अमरावती मूर्तिजापूर. मूर्तिजापूर रोडवर जात असताना काकडशिवनी फाटा आहे. उमेश भाऊ, तुमचं एक पूर्ण एकदा नाव सांगून नंबर पण सांगा. माझं नाव उमेश विष्णू लळे, राहणार काकड शिवणी, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम. माझा नंबर 86 68 70 43 53. यावर्षी पण जे आता लोकांनी बेड पाडले का नाही, हा. त्याच्यात बिन ते आता हे तूर लावली जाई ना हा. बेडवर, बेड पाडून, तर ते बेडले पूर्ण असं क्रॅक झाली पूर्ण हे बेड. काय झालंय? हा, त्याच्यामध्ये हवा त्या घुसली. बेड एवढं पाणी अजून हा, झालं नाही, नाही ते पाणी असे माती मुरली हा. आणि ते आतमध्ये सोडून बेड दिलं. झालं. पूर्ण सोडून दिलं ते पूर्ण अशी म्हणजे भेगच्या भेग भेगच आपल्याला पडल्या. दिसली. ते पिकाचं नुकसान झालं हा. त्याच्यात. पण आता तुमचं जे आमच्या बेड आहे, शेतामध्ये नाही पडले तुमचं बेड मात्र हे यावर्षीचं नाहीये, नाही. मागच्या मागच्या वर्षीचं वर्षीचं आहे. असल्यामुळे ते पाहिजे तसं ते जे मग मी म्हटलं हा. स्ट्रक्चर बनवणं माणसाच्या हातची गोष्टच नाही. नाहीये. निसर्गच तयार करताय. आपण इथं त्या निसर्गाला टिकू देत आहे, टिकून. त्याला त्याच्या मनानं काम करू देत आहे. म्हणजे या शून्य मशागत शेतीमध्ये अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट राहते की हे समजणं सोपं आहे, पण करताना सगळ्यात मोठी अडचण आहे की जेव्हा तुम्ही पेरणी करायला जाता त्यावेळेस शेत चांगलं चांगलं दिसत नाही. असं वाटतं आपल्याला कसं करावं काय करावं. म्हणजे आम्हाला आता येता जाता सर्वजण जातात नाही या रोडून, हा. तर विचारायचे काय रे बाबा, पैसे नाही का, वाई करायला, वाई नाही राहिली, वाई करायची बरोबर. राहिली, पेरणी चालू आहे आमची, वाई करायची राहिली. Right. नंतर मग हे असं केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की नाही, यानं काहीतरी वेगळं केलं, वेगळा प्रयोग करत आहे. प्रयोग करत आहे. Right. आणि त्यामुळे माझी विनंती राहणार आहे की ज्याही कोणाला वाटतं की शून्य मशागतीने शेती करावी, तर मी म्हणेल पहिले प्रथम जसं उमेश भाऊंनी सांगितलं की पेरणीच्या टाइमला त्या शेताला भेट द्या. म्हणजे तो एक कॉन्फिडन्स झाला पाहिजे की एवढी जमीन खराब असली हं. तरीही पेरता येते आणि पेरलेलं पीक चांगलं चांगलं येते. हा जर त्यावेळेस कॉन्फिडन्स आला तर तो करू शकतो. करू शकतो. अन्यथा आपल्याला पीक चांगलं आलेलं असताना किंवा हेच मंडळी उत्पादन म्हणत जाय घेताना ना, हे चांगलं आमचे मामा आम्हाला म्हणत जाय, बरं अरे वाई करत नाही तू, काही पेरतं वावर, गव्हाचं तसंच आहे. बरोबर हे पेटवत नव्हतं मी गव्हाचं, हे लाईन मुळे हे जळलं, त्याच्यामुळे ते गहू पेटवल्या गेला. Right. नाही तर ते तसंच राहू देत होतं. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला दिसते की या शून्य मशागत शेती आता होऊ शकते, बिना नांगरणीची शेती होऊ शकते, बिना रासायनिक खताची पण खताची शेती होऊ होऊ शकते. आणि जे तुम्ही करताय हो. घेतला ना मी अनुभव हा. याचा. तुरीला अनुभव घेतला. म्हणजे बिलकुल म्हणजे खतच नाही टाकलं. Right. बगर खत न देता सुद्धा तुम्हाला हा. उत्पादन आलंय आणि आलं. तुम्हाला चांगलं वाटते म्हणून तुम्ही करताय. एकच फवारा मारला. बरोबर. आणि आता ही समोरच्या दृष्टीने तुम्हाला वाटत नाही काळाची गरज आहे, काळाची गरज आहे. बरोबर. कारण इकडे खर्च नाही, तर नाही. वाचतोय, हा. निसर्गाचं पण संतुलन राखलं जातंय, जमिनीची सुपीकता पण त्यामुळे वाढते. नक्कीच उमेश भाऊ, आपण नाही, आता हे वेळोवेळी आता या रोडनं मी सुद्धा आलो हो. तर या शेताला आपण भेट देत भेट राहू, द्या. याची पीक परिस्थिती पाहत आता. राहू. तुम्ही सुद्धा वेगवेगळे व्हिडिओ हो, जे ठीक आहेत आहे. कधी घेतला काही आढळलं तर नक्की शेअर करत शेअर चला, करा. म्हणजे इतरांपर्यंत आपण ते पाठवत नाही. हो सर. खूप खूप धन्यवाद. वाडके साहेबांनी आमच्या शेताला भेट देऊन आम्हाला मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद करतो सरांचे.